व्हॉट्सअप, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. मिशन 8 आजचा आपला दिवस आहे 29वा. सकाळचे सारे जरुरी काम करून आम्ही बसलो आहोत आता मेडिटेशनसाठी. झाडझूड केली, त्याच्यानंतर मग ते मॅटिन वगैरे टाकली. आता बसलो आहोत. आता मेडिटेशन सुरूच होते 5 मिनिटात. डेव्हिड पण उठला आज. तरी चल मेडिटेशनसाठी. हो पांडू तो काय येत नाही. त्याला त्याला मेडिटेशनसाठी बस म्हणलं ना तर असा लोड देतो, एकदम झोपून जाते. आम्हाला पण डिस्टर्ब करते तो. तर मिशन 8चा आजचा आपला दिवस आहे 29वा. तर आज आपण काय करणार आहोत काय नाही करणार आहोत सगळं तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले तर मेडिटेशनला बसलो होतो आम्ही. मग आई बाबा वर्कआउट करते. आज आपण आपला वर्कआउट करू काही, आज आपण मिस नाही करू. तर चला, आजची सुरुवात झालेली आहे मेडिटेशनपासून. समोरचं तुम्हाला समोर सांगतो. लेट्स गो. आई तिकडे सैलानी दरवाजात मोर आहे. सकाळी मस्त आवाज येते, मिओ मिओ करत. 2-3 मोर अशा आहेत. तो मेडिटेशन तर झालं. आता यांना बसते यांचा वर्कआउट करायला. आत्तापासून सुरुवात झाली. हे इकडं आहे, इकडं लागतं त्यांचा वर्कआउट. ऑनलाईन वर्कआउट आपला वेगळं. सरकारी दवाखान्यात आलतो मी. भाई इकडे वेगळाच फील होते. सगळीकडे नवीन नवीन बांधकाम आहे. मला तर भीतीच वाटते. लहानपणापासून ना मला दवाखान्यात जायची एकदम गाढ भीती वाटते. गाढ म्हणजे एकदम असं. त्या सरकारी दवाखान्यात अलग अलग पेशंट राहते. अलग अलग पेशंट, तुटके टाटके. इथे पाहून ना मला इतकं घाबरते. फाटते माईवाली सरळ सरळ रक्त पाहून, ते ब्लड वगैरे पाहून. आणि नवीन बांधकाम, बिल्डिंगचं नवीन बांधकाम बी आहे. कुठले लवकरात कच्चं बांधकाम होतं. अभि रस्ता आहे का नाही इकडून. झालं मी खाली तर आलो. झालं रस्ता आहे का नाही का. माझ्या मामाच्या पोरीची डिलिव्हरी होती अँड शी ब्लेस विथ द बेबी गर्ल. आता मामी आलती घरी. मामीला डब्बा वगैरे करून सोडायला आलती. आहे बढिया आहे. नवीन बांधकाम आहे. नॉइस. सरकारी दवाखान्यात सगळ्यात मोठी प्रॉब्लेम राहते ना, म्हणजे आधी होती आता तेवढी नाही, ते म्हणजे गाडी पार्किंगची. जागाच नाही भेटे साला. आणि उन्हात गाडी पार्क करू म्हणलं तर सीट गरम होते. उन्हाळ्यात हो, उन्हाळ्यात गरम गरम सीटमध्ये बसलं तर आपलीच भाजून जाते. आपल्याला भेटली ना जागा तशी. घरी निघतो मी. काय ऊन आहे भाई, काय जबरदस्त ऊन आहे. भोका दर मी तर दिसत बी नसेल तुम्हाला. पुरं काळाच बांधला आहे. जे बी लोक झाडं कापते ना त्यांना भाई कळकळीची विनंती आहे का भाई उन्हात फिरा. तुम्ही उन्हात फिरा. उन्हात फिरल्यानंतर तुम्हाला जे चटके लागण ना, मग नंतर तुम्हाला गाडी ठेवायला जागा नाही सापडणार. मग त्या कडकड्याच्या एकदम गरम गरम सीटवर बसून तुम्ही गाडीच्या तेव्हा तुम्हाला माहीत पडेल झाडाचं महत्त्व काय आहे. बसा एकदा उन्हात फिरा तुम्ही, मग माहीत पडते तुम्हाला झाडाचं महत्त्व. हे बा ऊन किती आहे बाहेर. प्रत्येक माणूस तोंडाले बांधून निघून राहिला. छामा एवढी लागून राहिली. बचना आहे हसीनो लो मैं आ गया. आणि मैं मध्ये आपली पुरी गाड लागणार, वाट लागणार.
बोलून दे मी थांबा तुम्हाला टर्न घ्यायला लागते मोबाईल माझ्या हातात नाही. हा तर असा सीन होय तो आपल्या हातात होती बाबाची गाडी तर क्लच ब्रेक दोन्ही आपल्याच हातात येते ना. एका हातात कंट्रोल होत नाही. ज्युपिटर राहिली असते आपली तर काही टेन्शन नसतं आपल्याला. आपल्याकडं बाबाची होंडा होती. आत्ता थंड वाटून राहिलो. 15 मिनिटं नाही समजा 5च मिनिटं झाले माझे उन्हात फिरून राहिलो मी. सरकारी दवाखान्यात गेलतो आत्ता आहे बा. झाडाचं महत्त्व मला समजलं भाई. आणि हे कडकडी ऊन एवढी बेकार ऊन आहे. तप ऊन राहिला माणूस. जिथं म्हणलं तिथं चटके लागते असे जसं काय शिगडीवर बसला माणूस डायरेक्ट. 5 मिनिटं नाही त्याच्यात बी मी काळा बांधून होतो. काळा कलर उन्हाळ्या असं काय म्हणते आकर्षित करते ना त्याच्यामुळे आणखी गरम होत होतं मला. भयानक ऊन आहे भाई. जे बी लोक झाडं कापते ना इज्जतीनं सांगतो नका कापत जाऊ आणखी झाडं लावा तुम्ही ना. तर भाई दुपारी जेव्हा मी सरकारी दवाखान्यातून आलतो घरी वापस तेव्हा येऊन घरी सुरू होता कूलर. डायरेक्ट झोपलो मी. काही मागं पुढं पाहिलं नाही. थंड गार हवा होती मस्त. झोपलो. आत्ता डायरेक्ट 6 वाजता उठलो वाटते जवळपास. उठलो जेवण केलं. याले फिरायला आणला आता. याचा टायमिंग आहे ना टायमिंगच आहे याचा. सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाईम त्याला फिरायला न्यावं लागते. तर असा होता बस डेली लाईफमध्ये काय दाखवणार आहे तुम्हाला. घर बसल्या माणसाचं असंच राहते सीन. आपण 6 वाजता लाईव्ह स्ट्रीमिंग केली. लाईव्ह स्ट्रीमिंग मी त्याचा व्हिडिओ शूट नाही करू शकलो कारण मोबाईलवर आपण लाईव्ह स्ट्रीम केली ना. गेमिंग त्याच्यावर खेळलो. तर आता मिशन आळसचा आपला दिवस होता आजचा 29वा दिवस याच्यासोबत एंडिंग होते. याले फिरून घेऊन जातो आता घरी मस्तपैकी. हे आहे सकाळचा जो वेदर पाहता ना तुम्ही तो वेदर आहे. रात्री असं दिसते काळा कीट अंधार आहे बिलकुल काहीच नाही दिसत तुम्हाला. आता इथं गार्डन बनणार आहे म्हणते समोरून असं. हे एवढा जेवढा पण दिसून आला ना तुम्हाला आमलोकचंदचा एरिया हो या. हा पुरा झाला ना बाबू. आता का खड्डा खोदते तिथं. त्याचा एक मित्र आहे तिथं प्रेडिएटर. असा सीन आहे. मग मिशन आळसचा दिवस आपला 29वा इथं समाप्त होते. बाकी बघू उद्या.